जय अंबे जय श्री महाकाल. शरणात पाया पडणे येतंय. मी नकुल गुरुदेशमुख जगवाले पुसद येथून बोलत आहे. आपल्या यल्लम्मा देवीचा रांडव उत्सव हा आपल्या पुसद शहरामध्ये आपण साजरा केलेला आहे. दिनांक 27 तारखेला देवीची पालखी मिरवणूक छबिना आम्ही संभाजीनगर पुसद येथून यल्लम्मा माता मंदिर शेतकी निवास समोर शिवाजी महाराज चौक इथपर्यंत आम्ही देवीची यात्रा काढली होती. त्याचबरोबर रात्री 11 वाजता देवीची महाआरती करून दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता देवीची वैधव्य पौर्णिमा वैधव्य अमावस्या आम्ही साजरी केलेली आहे. वैधव्य अमावस्या म्हणजे देवीचे बांगड फोडून देवीला पांढरी साडी नेसून देवीचं कुंकू पुसून आम्ही देवीला रांडव करत असतो, वैधव्य करत असतो. हा उत्सव कशासाठी तर आपल्या रेणुका माता म्हणजेच यल्लम्मा माता म्हणजेच रेणुका माता. ह्या रेणुका माता ही यल्लम्मा माता रेणुराजाची मुलगी असून हिचा विवाह ज्यावेळेस जमदग्नी ऋषीसोबत झाला त्यावेळेस जमदग्नी ऋषी आणि यल्लम्मा माताच्या विवाहामध्ये श्री इंद्रदेवानी कामधेनू नावाची गाय देवीला दान केली होती. त्या गायला कामधेनू गाय म्हणजे गायीला जर म्हटलं सोनं तर गायीच्या तोंडातून सोनं पडत होतं, अन्न म्हटलं तर अन्न पडत होतं, अशी गाय दिली होती. सहस्र अर्जुनाला ती गाय पाहिजे होती म्हणून सहस्र अर्जुनाने रेणुका मातेच्या आश्रमावर येऊन त्या गायीला नेण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस आश्रमावर ते सहस्र अर्जुन आले त्यावेळेस जमदग्नी ऋषी तपश्चर्या करत होते आणि रेणुका माता सर्पाची चुंबळ वाळूची घागर करून पाणी आणण्यासाठी नदी तीरावर गेल्या होत्या. त्यावेळेस सहस्र अर्जुनाने जमदग्नी ऋषीवर 100 वार केले. म्हणजे 100 वार करून जमदग्नी ऋषीला ठार केलं आणि ती गाय नेली. ज्यावेळेस रेणुका माता परतल्या त्यांनी पाहिलं की आपले पती इथं मृत झालेले आहे म्हणजे वारले आहेत. त्यावेळेस देवी शोक करत होत्या आणि परशुरामाला म्हणजे आपल्या पुत्राला आवाज देत होत्या. ज्यावेळेस परशुराम आले त्यावेळेस सांभार कुंडाचं पाणी ते त्या जमदग्नी ऋषीकडे घेऊन आले. ते येण्याला त्यांना 3 क्षण लागले होते म्हणजे 3 घटिका लागल्या होत्या. म्हणून सतयुगामध्ये ही कथा घडली. तर सतयुगातले 3 घटक 3 घटिका म्हणजे या कलियुगातले 3 दिवस. म्हणून आम्ही देवीची बांगडी 28 तारखेला काल फोडली. म्हणून हा उत्सव आम्ही दरवर्षी साजरा करत असतो. 28 तारखेला देवीची बांगडी फुटली. कालची तारीख 28, आज 29, उद्या 30. 31 तारखेला परत आम्ही चांभार कुंडावर जाऊन पुन्हा देवीला सुवासिन करत असतो आणि पुन्हा त्याच प्रमाणात आम्ही देवीला सुवासन करून देवीला कुंकू लावून आम्ही सुद्धा कुंकू लावून देवीचा पुसद शहरामध्ये जोगवा मागत असतो. हे कशाकरिता तर आपल्या पुसदमध्ये जे काही आमचे जिजमान लोक आहेत, जे काही आपले पुसदवासी आहेत त्यांना आरोग्य भेटो. ज्यांना संतान नाही, जे निपुत्रक आहे त्यांना देवी पुत्र देव, जे निसंतान आहे त्याला देवी संतान देव, त्या व्यक्तीची देवी कोक भरो. जे काही पुसदमधले धंदापाणी करणारे लोक आहेत त्यांच्या धंद्यात यश बरकत जगदंबा देव. जे निर्धन आहे देवी त्यांना धन देव. हीच आशा हीच प्रार्थना आम्ही आमच्या देवीचरणी करतो. म्हणून आम्ही हे कार्यक्रम देवीचा पुसदवासियांसाठी पुसदमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी जिजमान लोकांसाठी आम्ही हा देवीचा कार्यक्रम चांगला करत असतो की जगदंबा आमच्या पुसदमध्ये कुठलीही रोगराई नको येऊ देऊ, कुठल्याही प्रकारची बिमारी नको येऊ देऊ, कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नको देऊ. आज जे काही हे मोठमोठाले प्रकार घडत आहेत, कुठले मर्डर कुठले काही प्रकार घडत आहे, प्रकार तू थांबव. सगळ्यांना सद्बुद्धी दे, संगती दे आणि सगळ्यांचं चांगलं होऊ दे अशीच प्रार्थना आम्ही या यल्लम्मा देवी चरणी मी ही प्रार्थना करतो. नमस्कार. जय अंबे जय श्री महाकाल. त्याचबरोबर आम्ही या न्यूज चॅनलचे खूप आभारी आहोत की त्यांनी आम्हाला बोलण्याची संधी दिली आणि आमच्या देवीपर्यंत ते पोहोचले. आम्ही खूप या न्यूज चॅनलचे आभारी आहोत. जय अंबे जय श्री महाकाल. सगळ्यांना शरणात पाया पडणे येते सगळ्या पुसदवासियांना माझा नमस्कार.